तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी खारीसारखी मस्त खुसखुशीत अशी आपली करंजी बनवून इथे तयार झालेली आहे. कुठल्याही प्रकारचा साठा न लावता किंवा लेयर न बनवता सुद्धा मस्त खारीप्रमाणे खुसखुशीत ह्या करंज्या बनवून तयार होतात. त्यासाठी पीठ मळण्याची अगदी सिक्रेट ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर करंजी आपल्याला अशा पद्धतीने मस्त खारीसारखी खुसखुशीत हवी असेल, तर त्याचं जे पीठ आहे, वरचं आवरण आहे, ते अगदी परफेक्ट मळणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तुमची करंजी जी आहे, ती अगदी संपेपर्यंत अशाच पद्धतीने मस्त खुसखुशीत तयार राहील, अजिबात नरम वगैरे पडणार नाही. बऱ्याच वेळेस करंजी बनवल्यानंतर ती मस्त खुसखुशीत राहते, पण साधारण 3 ते 4 दिवसानंतर करंजी ही नरम पडते. पण असं होऊ नये म्हणून मी पीठ मळण्याची अगदी सिक्रेट ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमची करंजी अगदी संपेपर्यंत अशीच खुसखुशीत राहील. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण करंजीचं सारण तयार करणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये इथे साधारण मी 2 मोठी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला अगदी लो फ्लेमवर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं जर सारण तुम्ही बनवून ठेवलं तर साधारण महिनाभर सारण आरामशीर टिकते, अजिबात खराब वगैरे होत नाही. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा तुम्हाला करंजी बनवायची असेल तेव्हा तुम्ही ही करंजी बनवू शकता. साधारण 1 ते 2 मिनिटातच खोबरं तुम्ही पाहू शकता हलकंसं सोनेरी रंगावर इथे मी भाजून घेतलेलं आहे. यापेक्षाही जास्त काळपट याला करायचं नाही. आता या स्टेजला आपल्याला हे खोबरं जे आहे ते काढून घ्यायचं आहे. मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेतलेलं आहे. तर खोबरं मी काढून घेतलेलं आहे. आता सेम त्याच कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे मी इथे तूप घालून घेते. तूप आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये इथे मी सुकामेवा घेतलेला आहे. त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. ते आपल्याला हलकेसे तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे. यामध्ये तुम्ही खसखससुद्धा घालू शकता. आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा तुम्हाला जर मनुके आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घातले तरी देखील चालेल. तर अगदी अर्धा मिनिटातच हे काजू बदामाचे कापसुद्धा हलकेसे तुपामध्ये परतवून झालेले आहेत. लगेच यालासुद्धा काढून घेऊयात. त्यानंतर त्याच कढईमध्ये त्याच तुपामध्ये इथे मी 1 मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे. करंजीसाठी आपण जे सारण बनवतो त्यासाठी आपल्याला अगदी 0 नंबरचा रवा वापरायचा आहे. त्यामुळे सारण जे आहे ते अगदी चविष्ट बनवून तयार होतं. तर हे पहा साधारण 3 ते 4 मिनिटातच अगदी मंद आचेवर रवा इथे मी भाजून घेतलेला आहे. हलकासा त्याचा कलर चेंज झालेला आहे. हाय फ्लेमवर रवा आपल्याला अजिबात भाजायचा नाही आहे, नाहीतर मग तो पटकन लाल होतो आणि आपलं जे सारण आहे ते जास्त कचकच लागतं खायला. त्यामुळे अगदी मंद आचेवर छान मऊ असा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. यापेक्षाही आता आपण जास्त याला भाजणार नाही आहोत. ह्या स्टेजला आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता हा सर्व रवा आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. असाच कढईमध्ये अजिबात सोडून द्यायचा नाही आहे, नाहीतर मग तो कडक होऊ शकतो. आता हा रवा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण पारीसाठीचं पीठ भिजवणार आहोत. त्यासाठी इथे एक मोठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये इथे 4 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे. वजनी याचं प्रमाण आहे अर्धा किलो. तर 4 वाटी बरोबर इथे मी हा मैदा घेतलेला आहे. त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला इथे एकदम बारीक असा रवा वापरायचा आहे. 0 नंबरचाच रवा इथे मी वापरलेला आहे. चवीनुसार यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व सुकी जिन्नस सुरुवातीला एकदा मिक्स करून घेऊयात. रवा घातल्यामुळे आपली जी करंजी आहे ती अगदी संपेपर्यंत मस्त खुसखुशीत राहते. तर आता आपली करंजी अगदी मस्त खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. तर ज्या वाटीने आपण इथे मैदा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी इथे मी वितळलेलं तूप घेतलेलं आहे. कडकडीत आता आपण याला गरम करून घेऊयात. तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घेतल्यानंतर सर्व तूप आपल्याला या मैद्यावर ओतायचं आहे आणि सुरुवातीला तूप गरम असल्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अगदी कडकडीत असं तुपाचं मोहन यामध्ये घातलं की आपली करंजी जी आहे ती अगदी मस्त खुसखुशीत बनवून तयार होते आणि यामध्ये आपण रवासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे सुद्धा करंजी खुसखुशीत व्हायला मदत होते. दिलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 4 वाटी मैदा, त्यासाठी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी साजूक तूप. त्यामुळे करंजीचं जे आवरण आहे ते मस्त खुसखुशीत तर राहतं, शिवाय करंजी संपेपर्यंत तशीच राहते, नरम पडत नाही. तर तूप पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने हातावर याची एक मूठ वळून बघायची आहे. मूठ अगदी इझिली वळल्या जाते, म्हणजे आपलं जे तुपाचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट पडलेलं आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मैदा भिजवण्यासाठी आपल्याला जास्त पाणी इथे लागत नाही, त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी जसं पीठ भिजतो अगदी सेम त्याच पद्धतीचं पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर हे पहा अशा पद्धतीचं पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे. खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही.
आता हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. यामध्ये आता रवा घातलेला आहे. साधारण 10 मिनिटांसाठी आता आपण हे असंच झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. तर इथे आपलं जे खोबरं होतं भाजलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपण जो रवा भाजून घेतलेला होता तो सुद्धा थंड झालेला आहे. आता या खोबऱ्यामध्ये तो रवा देखील काढून घ्यायचा आहे. आपण जे काजू बदामाचे काप तळून घेतलेले होते ते देखील यामध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर ज्या वाटीने मैदा मोजून घेतलेला होता सेम त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तर मी इथे रेडीमेडच पिठी साखर वापरलेली आहे. हवं तर तुम्ही घरीच मिक्सरमधून साखर बारीक करून घेतली तरीसुद्धा चालेल. आता ही सर्व पिठी साखर आणि सारण अगदी व्यवस्थित असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा घालायची आहे. ती इथे मी विसरलेली आहे घालायला. तर इथे आपलं करंजीचं सारण बनवून तयार झालेलं आहे. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर आरामशीर टिकतं, अजिबात खराब वगैरे होत नाही. तर आता आपण पुढची कृती पाहूया. तर आपण पीठ भिजत ठेवलेलं होतं त्यालासुद्धा 10 मिनिटं झालेली आहेत. पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हाताने आपल्याला. हलकंसं आता पीठ इथे आपलं सॉफ्ट झालेलं आहे. आता याच्या मी लाट्या तयार करून घेते. तर छोट्या छोट्या याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. एकाच वेळेस तुम्ही सर्व पिठाच्या सुद्धा लाट्या इथे तयार करून घेऊ शकता किंवा तुम्ही साधारण 3 ते 4 लाट्या तयार करून लगेच करंजी बनवायला घेतली तरी देखील चालेल. तर आता इथे एक लाटी घेतलेली आहे. त्याला थोडंसं आपल्याला मैदा लावून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. तर पारी लाटताना आपल्याला ती खूप जास्त जाडसुद्धा नाही आणि खूप जास्त पातळ देखील करायची नाही आहे. अगदी मध्यम जाडीची ही पारी ठेवायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने इथे मी पारी तयार करून घेतलेली आहे. सर्व करंजी अगदी एकसारखी होण्यासाठी इथे मी एक झाकण घेतलेलं आहे. झाकणाने आपल्याला अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या सर्व करंज्या आहेत त्या आपल्या अगदी एकसारख्या बनवून तयार होतात. जर तुमच्याकडे साचा नसेल तर ह्या पद्धतीची ट्रिक तुम्ही वापरू शकता. तर इथे मी ही पारी तयार करून घेतलेली आहे. आता साधारण 1.5 चमचा आपल्याला यामध्ये हे सारण भरायचं आहे. तर भरपूर सारण यामध्ये भरायचं आहे. तर इथे मी 1.5 चमचा सारण घेतलेलं आहे. ज्यामुळे आपली जी करंजी आहे ती अगदी मस्त भरीव दिसते. त्यानंतर अशा पद्धतीने सारण एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही करंजी जी आहे त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्याला आपल्याला हलकंसं पाण्याचा बोट लावून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून जी आपली करंजी आहे ती अगदी व्यवस्थित अशी चिटकल्या जाते. तर हे पहा, आता अशा पद्धतीने आपण ही करंजी चिटकवून घेणार आहोत. तुम्ही पाण्याऐवजी इथे दूधसुद्धा वापरू शकता. सर्व साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला बोटाने अगदी व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहे. जेणेकरून जेव्हा आपण करंजी तेलामध्ये तळू तेव्हा ती अजिबात सुटणार नाही. तर अशा पद्धतीने करंजीची सर्व साईडच्या ज्या कडा आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा दाबून घेतलेल्या आहेत. त्यानंतर फिरकीने आता आपण ही कट करून घेणार आहोत. मस्त अशा छान करंज्या इथे बनवून तयार होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या करंज्यासुद्धा तयार करू शकता आणि जर तुमच्याकडे साचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही करंजी तयार करून घेऊ शकता. आता ही एका प्लेटमध्ये ठेवून घेते आणि पुन्हा इथे एक मी पारी तयार करून घेतलेली आहे. इथे माझ्याकडे एक साचा होता करंजीचा, त्यामध्ये आता मी ही पारी ठेवलेली आहे. 1.5 चमचा यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि ते देखील अगदी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हलकंसं वरून त्याला दाबून घ्यायचं आहे. म्हणजे जे सारण आहे ते साईडला पसरत नाही. आणि पुन्हा साईडच्या ज्या कडा आहेत त्याला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि याला दाबून घेणार आहोत आणि मस्त करंज्या इथे बनवून तयार होतात. साचा जर वापरला तर अगदी पटापट करंज्या तयार होतात. शिवाय सर्व करंज्या अगदी एकसारख्या तयार होतात. दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसतात. तर हे पहा, अशा पद्धतीने दुसरीसुद्धा करंजी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. साच्यामधून करंजी काढल्यानंतर सुद्धा आपल्याला अगदी हलक्या हाताने साईडच्या ज्या कडा आहेत त्या दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. तर अशाच पद्धतीने सर्व करंज्या इथे मी तयार करून घेते आणि मग आपण तळायला घेऊयात. करंजी तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं मध्यम गरम झालं की मग त्यानंतर यामध्ये आपल्याला करंजी सोडायची आहे. तर कडकडीत तेलामध्ये आपल्याला अजिबात करंजी सोडायची नाही आहे, नाहीतर ती पटकन लाल होते आणि व्यवस्थित पाहिजे तशी ती खुसखुशीत बनत नाही. त्यामुळे तेल अगदी मध्यमच आपल्याला गरम असायला हवं. अगदी लो फ्लेमवर आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. अजिबात हाय फ्लेमवर तळायच्या वगैरे नाहीत. आणि करंजी तळत असताना आपल्याला ती सतत अशा पद्धतीने पलटी करत राहायची आहे. म्हणजे दोन्ही साईडने छान एकसारख्या रंगावर ही करंजी तळल्या जाते आणि अगदी लो फ्लेमवर करंजी तळली की मस्त खुसखुशीत त्या तयार होतात आणि अजिबात नरम वगैरे पडत नाही. तर हे पहा, अगदी दोन्ही साईडने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत इथे मी ह्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. कलर पाहू शकता, अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी लो फ्लेमवर ह्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात. तर इथे आपली करंजी तळून झालेली आहे. काढून घेऊयात आपण ही सुद्धा. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म अशा आपल्या करंज्या इथे फुललेल्या आहेत. कुठेही करंजी तेलामध्ये विरघळलेली नाही आहे किंवा फुटलेली सुद्धा नाही आहे. तर ह्या तळलेल्या करंज्या आता आपण एका टिश्यू पेपरमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व करंज्या इथे मी तयार करून घेते.
तर इथे मी सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म आणि खुसखुशीत आपल्या करंज्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. करंजीचा जो कलर आहे तो सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. तर करंजीच्या पारीचं जे पीठ आहे ते जर अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाणात जर तुम्ही भिजवलं, तुपाचं जर मोहन अगदी परफेक्ट घेतलं, तर तुमची सुद्धा करंजी अशीच मस्त खारीसारखी खुसखुशीत बनवून तयार होईल. शिवाय अजिबात लेयर न करता किंवा साठा न वापरता सुद्धा अगदी खारीसारख्या ह्या करंज्या बनवून तयार होतात. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ह्या ट्रिकने हे करंजी घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला इथे अजून एक मी करंजी तोडून दाखवते. तुम्ही आवाज ऐकू शकता किती खुसखुशीत अशा करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.